तुमचा वैजंती चौगुलेंवर विश्वास होता आणि तो योग्यही आहे, पण त्या चौकशी समितीसमोर असं म्हणाल्या की माझ्याकडून हे सगळं अंडर प्रेशर वधवून घेण्यात आलं. हे घ्या, तुम्हीच ऐका. तर वैजंती मॅडम, मला सांगा, फक्त फायदा ऍप तुम्ही कधी डाउनलोड केलं? मी फक्त फायदा नावाचं ऍप कधीच डाउनलोड केलेलं नाहीये. मग त्या लोकांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा केला, कधी केला? माझ्याशी कधीच कुणीच काहीच कॉन्टॅक्ट केलेला नाहीये. त्यांनी तुम्हाला सगळ्यांना किडनॅप केलं, एका गाडीत घालून नेलं? असं कधीच घडलेलं नाहीये. त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलंय की त्या लोकांनी तुम्हाला किडनॅप केलंय. मी कोर्टात खोटं बोलले. का? कारण मला तसं सांगितलं होतं. कोणी? इन्स्पेक्टर विजय भोसले. चौगुले, खूप महत्वाचं आहे का जमदाडे? सानिया चौगुले आणि तिचे बाबा मिस्टर चौगुले पोलीस स्टेशनला आले आहेत. का? तर वैजंती मॅडम काल दुपारपासून गायब आहेत. कुठे गेल्या काहीच माहित नाही. काही न सांगता गेल्या आहेत त्या. ते दोघं घाबरलेत. सरांशी बोलणं झालंय माझं, ते येत आहेत. रिलॅक्स, आपण बघू काय. मॅडम, पुन्हा एकदा न्यायाचे रक्षकच ठरलेत भक्षक. आता हाती आलेल्या माहितीनुसार इन्स्पेक्टर विजय भोसले विरुद्ध फक्त फायदा ऍप या बहुचर्चित केसला एक धक्कादायक वळण आलंय. इन्स्पेक्टर विजय भोसले यांच्या बाजूचा असलेला एकमेव साक्षीदार वैजयंती चौगुले यांनी असा दावा केलाय की त्या फक्त फायदा ऍपवर कधी गेम खेळल्याच नव्हत्या. इन्स्पेक्टर विजय भोसले यांनी त्यांना धमकी आणि दमदाटी करून अशी साक्ष देण्यास भाग पाडलं होतं. हा खुलासा त्यांनी फक्त फायदा ऍपच्या खटल्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी अधिकाऱ्यासमोर केला. या सगळ्यातून पुन्हा एकदा पोलीस डिपार्टमेंटची काळी बाजू समोर आली. आणि इतकंच नाही तर इन्स्पेक्टर विजय भोसले यांचा हाडेलपटीपणा आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. अशीच माहिती मी तुमच्या समोर घेऊन येतच राहीन. तोपर्यंत बघत राहा 24 तास भर रस्त्यावर विथ नेहा तायशेटे. ही परतफेड केली आहे तुझ्या आईने. इथे तुमच्यासाठी आम्ही आमच्या नोकरीवरती उदार झालोय, जीवावरती उदार झालोय. आम्ही आमच्या सिनियर्स कडनं शिव्या खाल्ल्यात आणि हे बॅग फेडले तुमच्या आईने. नाही नाही, काहीतरी तुमचा गैरसमज झालाय, मोठा गैरसमज झालाय. पण हे चुकीचं आहे सगळं. चुकीचं आहे. रेकॉर्ड आहेत ना मॅडम. तसं नाही, आमचं तसं म्हणणं नाही. तुम्ही प्लीज प्लीज काय समजून घ्यायचं तुम्हाला. तुझ्या आईला प्रोटेक्ट करण्यासाठी सरांनी आतापर्यंत काय नाही केलं. जीवाचा रान केला सरांनी. आणि तुझ्यामुळे आज सरांची नोकरी आणि सर दोन्ही धोक्यात आलाय. कळत नाहीये तुला. झाली सगळ्यांची कामं झाली दिवसभराची. सलमान, चहा सांग मला. या तुम्ही बस. या 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 तुम्ही. ये जामदाडे, ये. डोक्यात राग घालून घेतला की काय होतं जामदाडे? छोटे छोटे डिटेल्स मिस होतात. करेक्ट. आणि आता ह्या सगळ्या प्रकरणातून जर आपल्याला वाचायचं असेल तरी छोटे छोटे डिटेल्स मिस करून चालेल का? सॉरी सर. पाणी हवंय अजून? तुम्हाला हवंय पाणी? नाही. व्हेरी गुड. मला सांगा, कुठे आहेत वैजयंती मॅडम? कुठे आहेत? माहित नाही सर. त्या दिवशी माझ्या गाडीतून आपण चौघं गेलो, बरोबर? त्यानंतर तुम्ही कुठे गेलात?
ते सगळं झाल्यावर मी आणि आई घरी आलो. त्यानंतर त्यांना काही फोन धमकीचे मेसेजेस वगैरे असं काही नाही. दारावर कोणी काही आणून टाकलंय फेकलंय घाबरवण्याचा प्रयत्न केलाय असं काही नाही सर. फोन ट्रेस करावा लागेल जमदाडे. नाही आम्ही बघितलं पण असं काही आलं नव्हतं आणि तिचा फोन घरीच आहे त्यामुळे त्याचाही काही उपयोग होईल असं वाटत नाही. घरी आल्यावर काय झालं? सर मी आणि आई घरी आलो. आईला जेवण नको होतं म्हणून मी किचन मध्ये तिच्यासाठी चहा आणि सँडविच करायला गेले. परत हॉलमध्ये आले तेव्हा ती नव्हती तिकडे. मग मी घरभर शोधलं तर ती कुठेच नव्हती. चुकलं, माझं चुकलं. त्या फक्त फायदावाल्यांना मी हलक्यात घ्यायला नको होतं. हे लोक पलटवार करतील असं मला वाटलं नव्हतं पण या लोकांनी केला. मला लक्षात यायला हवं होतं की बेसिक आहे, कधी कधी ऑफेन्स इज बेस्ट डिफेन्स. येस, ऑफेन्स इज इंडीड द बेस्ट डिफेन्स. खूप दिवस खूप डिफेन्सिव्ह खेळलो आपण. आता आपला टॉप गेम खेळायची वेळ आली आहे. आता फ्रंट फूटवर जाऊन खेळायचं. कुणीतरी 4 फालतू माणसं आपली एवढी मोठी ऑपरेशन्स बंद पाडू शकत नाहीत हे आता त्यांना कळलं पाहिजे. उद्याच्या उद्या कोर्टात एक अपील करा आपल्या ऍपवर जो स्टे आलाय तो मागे घेण्यासाठी. येस मॅडम. दुसरी गोष्ट, आपली अकाउंट्स फ्रीज झाली होती ते सुद्धा सगळं आता रिव्हर्स व्हायला पाहिजे. बेसिकली आपलं ऍप आता पुन्हा चालू झालंय, त्याच्यावरचे सगळे आरोप खोटे ठरलेत हे लोकांना कळायला पाहिजे. सो डू वन थिंग, एक प्रेस नोट तयार करा. उद्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये ती नोट पोचेल असं बघा, ज्याच्यामध्ये तुमच्या लीगल लँग्वेजमध्ये हे सगळं लिहा. जरा एग्रेसिव्हली आपण आता लोकांच्या समोर जाण्याची गरज आहे. सगळं पेपरवर तयार आहे. उद्याच्या उद्या कोर्टात ऍप्लिकेशन देऊन टाकू. ग्रेट. आणखी एक, त्या विजय भोसलेच्या अगेन्स्ट आपण जी डिफेमेशनची केस टाकली होती ना, हायलाइट करा. जरा वाढवा ते, त्याचा मोठा इश्यू करा. ते लोकांच्या नजरेसमोर आणा, त्यांच्या आठवणीत ते परत परत आणा. आता मी सोडणार नाही त्या विजय भोसलेला. फार हुशार समजतो स्वतःला, फार चलाक समजतो आणि समोरच्या माणसाला तितकंच बिनडोक. ही नीड्स टू रिअलाइज मी बिनडोक नाहीये. त्याच्यामुळे माझा चेहरा असा केला ना या लोकांनी. आता मी त्याचा थोबडा असा करीन ना की आयुष्यात पुन्हा कधीही एवढा मोठा घास घेण्यासाठी तोंड उघडलंच नाही पाहिजे त्याचं. फार हलक्यात घेतलंस मला विजय भोसले. थोडी घाबरले मी पण आता नाही. तुम्ही जा, त्या ऍप्लिकेशनची कॉपी माझ्याकडे लगेच पाठवून द्या. वैजयंती मॅडमचा फोन घरी आहे ना? नाही मी आणलाय ना. मग कधी देणार? नाही हा काय, हा बघा हा शेवटचा फोन तिच्या मोबाईलवर आला होता, त्यानंतर ती नाहीशी झाली होती. मला वाटतं हा इंटरनॅशनल फोन असावा. VPN नंबर आहे सर. जुन्या ट्रिक्स आहेत त्या, ट्रेस होऊ नये म्हणून वापरलेला. कधी कधी झालंय साधारण? दुपारी 3-3:30च्या सुमारास. चला. कुठे सर? तुमच्या बिल्डिंग मध्ये जावं लागेल, सीसीटीव्ही फुटेज चेक करावं लागेल, तेव्हा कळेल आपल्याला की मॅडम कुठे गेल्या, कोणाला भेटल्या, काय ते. चला चला जमलं. झूम कर इथे. तेरे को झूम करने को नहीं हो रहा रे. सर बघा, वैजयंती मॅडम गेटच्या बाहेर जाताना दिसतात, पण सर याच्या पुढचं फुटेज यांच्या गेटच्या आवारातलं नाहीये. आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये चौकशी करावी लागेल. फक्त बिल्डिंग नाही, सिग्नल चौक सगळीकडे. पण वैजयंती नेमकी कुठे गेली हे कसं कळणार? का आपण महिने सगळे तिला शोधतच बसणार आहोत? ऐका 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 चौगुले, विषय लक्षात घ्या. जर गुंता सोडवायचा असेल ना आपल्याला, तर आपण एकदम शेवटचं टोक धरून ओढलं तर काय होतं, गाठी बसतात ना. शोधू शोधू, काळजी करू नका. जमदाडे. येस सर. लवकर.
हा कोण आहे? मायकल शुमाकर धरून आणला होता. नाही नाही, खरंच आता जस्ट तुझी आठवण आली, मी फोन करणारच होतो इतक्यात तू आलीस. तुला मस्करी कशी सुचते आता? अरे किती राडा झालाय. त्या नेहाताई शेट्टीची न्यूज बघितली मी. काय फालतूपणा आहे. मला वाटलं होतं आपण सुटू आता ह्यातून, पण तू तू त्या नेहाताई शेट्टीचा नंबर दे मला, तिची खबरच घेते मी चांगली. एकतर तिच्यामुळे 80 करोडचा दावा पडलाय आपल्यावर, आणि आता जरा श्वास घे. तू इथे कशी आलीस? पोलीस स्टेशनला गेले होते, तिथे कळलं तू इथेस. नक्की काय झालंय विजय, सांगशील का मला जरा? हा राडा झालाय, इतका मोठा राडा झालाय ना, तसं 4 ओळीत नाही सांगता येणार. त्या वैजयंती चौगुले मॅडमची काळजी वाटते का मला. आर यू सिरियस? तिने तुझ्यावर शिंतोडे उडवले आणि तू तिची काळजी करतोयस? स्वतःच्या मर्जीने नाही केलं ना त्यांनी, म्हणून तर काळजी वाटते. कशावरून? आमच्या त्या जॉईंट सीपी भारती मॅडम आहेत ना, त्या एक गोष्ट खूप क्लिअर आणि करेक्ट म्हणाल्या. त्यांनी सांगितलं की आजकालच्या जगात माणसाच्या डोक्याचा ताबा घेणं खूप सोपं झालंय. तुला सांगतो ना, वैजयंती मॅडमचं पण असंच झालं असणार आहे, आणि म्हणूनच स्वतःचा जीव, स्वतःचं रेप्युटेशन हे माझ्या सगळ्या रेप्युटेशन पेक्षाही फार धोक्यात घातलंय त्यांनी. आणि तुझ्या जीवाचं काय? माझं काय? अगं माझ्यावर उडणाऱ्या शिंतोड्यांची काळजी करू नकोस. आमच्यावर लोक शिंतोडे उडवतच असतात, म्हणून तर आमच्या वर्दीचा रंग खाकी आहे ना, यावर ते शिंतोडे दिसत नाहीत. विषय असा आहे ना बोशू, समोरच्यानी मारल्यावर जो पलटवार करतो तो सामान्य माणूस, समोरच्यानी मारल्यावर जो त्याला माफ करतो तो संत, आणि समोरच्यानी मारल्यावर जो मारणाऱ्याचीही काळजी करतो तो पोलीस. काळजी वाटते मला. कुठे असतील त्या वैजयंती मॅडम? काय करत असतील? कशा अवस्थेत असतील? म्हणूनच माझं तुझ्यावर प्रेम आहे. स्वतः इतकं प्रॉब्लेम मध्ये असताना नाही तर दुसऱ्यांची काळजी करतेस. उद्या सकाळी गोडाऊन मध्ये जा, तिथे बॉक्सेस किती आहेत एकदा बघ. जास्त असतील तर ते पाठवून. तू जा, तू पुढे जा. ओ हॅलो ज्युनियर, बोला. हाऊ मे आय हेल्प यू? काय हवंय तुला? मला मला जे हवं असतं ते मी माझ्या पद्धतीने मिळवते. तुमचं काय? बघा आता काय तुम्हाला जे हवं ते मिळतंय का? वैजयंती चौगुले कुठे आहे? वैजयंती चौगुले बऱ्याच दिवसात भेटली नाहीये मला. आम्ही काही कुठे जेवायला गेलो नाही आहोत, पिकनिकला गेलो नाही आहोत, बीचवर वगैरे फिरायला गेलो नाही आहोत, आमचा फोन पण झाला नाहीये, त्यामुळे मला नाही माहिती कुठे. की भांगार आहे ना तू रॉबिन. हा? हे जे काही ओव्हर कॉन्फिडन्सचा अभिनय करतेस ना, तो हा नाहीच आहे तुझ्यात. कोर्टामध्ये जी अवस्था झाली होती ना तुझी, ती बघितलीये मी. भित्र्या सशासारखी दिसत होतीस तू, माहितीये ना. मी ससा? मग तुम्ही कोण ज्युनियर? कासव ज्युनियर? ती आपण लहानपणापासून एक गोष्ट वाचलीये ना, ती ससा आणि कासवाची रेस होते आणि मग त्याच्यामध्ये कासव जिंकतं. का माहितीये? कारण त्या दिवशी ससा झोपला होता म्हणून. कासव केपेबल होतं म्हणून नाही. आणि ससा काय रोज रोज झोपत नाही काही, त्या दिवशी दमला होता म्हणून झोपला बिचारा. म्हणून काय कासवानी आयुष्यभर मी जिंकलो म्हणून बोंब मारत फिरायचं नसतं. अनफॉर्च्युनेटली हे तुम्हाला कळत नाहीये. यू गेटिंग माय पॉइंट? नाउ गेट लॉस्ट. कान उघडे ठेवून ऐक रॉबिन. वैजयंती चौगुलेला जर का काही झालं ना, तर जगाच्या अंतापर्यंत मी तुझा पाठलाग करीन, पण सोडणार नाही तुला. मग मला सुद्धा एक कोणतरी माणूस माझ्या मागे लागलाय, ह्याचं जे काय ते सेक्शन असेल ना, त्याच्या अंडर तुमच्यावरती केस करावी लागेल. तेवढा कायदा मलाही कळतो. तुला कायदा खूपच चांगला कळायला लागलाय ग. तुला कायदा कळतो, तो कसा वाकवायचा, कसा मोडायचा हे कळतं.
पण एक लक्षात ठेवायचं रॉबिन, आम्ही कायद्याचे रक्षक आहोत आणि आम्ही जर ठरवलं ना तर कायदा वाकवणाऱ्याला मोडणाऱ्याला कसा सोडायचा ना हे आम्हाला चांगलंच माहितीये. तुला सहन नाही होणार ते. वैजयंती चौगुलेच्या केसाला जरी धक्का लागला ना, शब्द आहे माझा, तुला आणि तुझ्या फक्त फायद्याला 7व्या पाताळात गाडी ना. साहेब, वैजयंती चौगुलेला जिकडे न्यायचं होतं तिकडे नेलेलं आहे. आता काही टेन्शन नाही. वैजयंती मॅडम एकदम सुखरूप आहे. सुखरूप? वैजयंती चौगुलेंवर प्रेशर आणलं गेलं मॅडम. मी 100% सांगतो, कोणीतरी त्यांना प्रेशराईज केलं आणि हे सगळं वदवून घेतलंय त्यांच्याकडून. पण कुणी आणि कसं? पण ती माणसं तुमच्या प्राईम विटनेस पर्यंत पोहोचलेच कशी पोहोचले? म्हणजे तुमच्याकडून काही लुपहोल राहिलाय का? नेमकं काय झालंय भोसले? ही केस आता पूर्ण उलटली. मी म्हटलं होतं तुम्हाला, आपला विटनेस खजिन्यासारखा जपायचा असतो. पण तुमचं काहीतरी दुर्लक्ष झालं असं समजायचं का मी? म्हणजे नजर हटी आणि दुर्घटना घटी असं काय झालंय का? माझं चुकलं मॅडम. मी त्या लोकांना फार लाईटली घेतलं. म्हणजे मला कल्पना नव्हती की हे असं काही सुद्धा होऊ शकतं. त्या लोकांनी फोनचा वापर केला मॅडम, वैजयंती चौगुलेंना प्रेशराईज केलं. आणि खरं म्हणजे हे सगळं इतकं शिताफीनं केलंय ना की त्यांच्या घरच्यांना पण माहित नाही मॅडम अजून. मग आता कुठेच वैजयंती चौगुले? भोसले, वैजयंती चौगुले कुठे आहेत? वैजयंती चौगुले मिसिंग आहेत मॅडम. काय? दिस इज रिडिक्युलस भोसले. मला माहिती आहे मॅडम. मी आता फक्त सॉरी म्हणू शकतो. कारण विषय असा की मी तपास करतोच आहे, त्याही गोष्टीचा तपास करतोय. पण एवढंच कळलंय की सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय त्या स्वतःच्या पायावर चालत चालत बाहेर आल्या. त्यांनी घरात कोणाला सांगितलं नाही, आजूबाजूच्यांना कोणाकडे काहीच बोललं नाही. त्यांनी स्वतः निघून गेल्या मॅडम. पण शोध घेतोय मॅडम, मी शोधतो त्यांना. भोसले, मला का माहित नाही, पण मला तुमच्या इंटेन्शन बद्दल अजिबात शंका नाहीये. तुम्ही प्रयत्न करत असालच, पण मी तुम्हाला किती काळ सस्पेन्शन पासून दूर ठेवू शकते तुम्हीच सांगा मला. मी माझी सगळी ताकद वापरली. मला तुमच्याबद्दल प्रेम किंवा सहानुभूती आहे म्हणून नाही, पण मला एवढं नक्की कळतंय की ज्याचा पाय ऑलरेडी अर्धा खोलात गेलाय तोच ती दलदल उपसू शकतो, दुसरं कोणी नाही. कळतंय मॅडम. भोसले, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची बुडती नोकरी आता फक्त काडीच्या आधारावर टिकून आहे. त्या बाईने जे काय आरोप केले ते जर तुम्ही खोडून काढू शकला नाही, तुम्ही सस्पेंड नाही डिसमिस व्हाल कायमचे. आता माझ्या शब्दामुळे फक्त ही खाकी वर्दी आहे. मला डिसअपॉइंट करू नका प्लीज. नाही करणार मॅडम. वैजयंती चौगुलेला मी शोधून काढणार. कधी? 24 तासात. 24 तास? 24 तासात वैजयंती चौगुले तुमच्या समोर असेल मॅडम. विजय भोसलेचा शब्द आहे. काळ्या दगडावरची पांढरी रेख. जय हिंद मॅडम. जय हिंद. सर, एक महत्वाचा अपडेट मिळालाय. वैजयंती मॅडमच्या घराच्या आजूबाजूचं सगळं फुटेज मी मिळवलंय. त्यामध्ये त्या गाडीत बसताना दिसत आहेत. पेनड्राईव्ह आहे सर. फुटेज दाखव. चल जमदाडे, पेनड्राईव्ह लावा. सर, गाडीत कोण आहे? ते कळत नाहीये मॅडम, पण क्लिअरली दिसतंय की त्या स्वतःच्या मर्जीने गाडीमध्ये बसल्यात आणि गाडी थोडा थांबली आणि मग निघाली. गाडीचा नंबर दिसतोय, ट्रेस करायला घ्या लवकरात लवकर. आपल्याकडे वेळ नाही. गाडीचा मालक कोण आहे मला हवा आहे. सर, गाडी विक्रम हसबनीसच्या नावाने रजिस्टर आणि तो गायब आहे. विक्रम हसबनीस म्हणजे विक्रम हसबनीस हा सुहास साटमचा माणूस आहे. पंत म्हणाला होता की विक्रम हसबनीसनी पंतला टॉर्चर केलंय. वैजयंती चौगुले गायब आहे. तू विक्रमला शोधायला गेली तेव्हा विक्रम गायब होता. आईला मग विक्रम वैजयंती एका गाडीत काय कनेक्शन काय?
आहे